पॉवर ऑफ अटर्नीद्वारे पुरावा ग्राह्य नाही. टायटल आणि ताबा स्पष्टपणे हस्तांतरित झाला आहे, याचिका फेटाळा. टायटल बद्दलचा पुरावा स्वीकारला जातो, याचिका फेटाळली जाते. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण आपल्या जवळची रक्कम घालतो किंवा आपण आपली शेतजमीन विकतो, आपल्या काही प्रॉपर्टी असतात त्या विक्री करतो आणि त्या मिळकतीची विक्री करून आपण एखादी नवीन मिळकत घेतो, म्हणजे घरजागा घेतो किंवा शेतजमिनी घेतो आणि त्या संदर्भामध्ये आपण व्यवहार करतो. कधी कधी त्या व्यवहाराच्या अनुषंगानं नोटरी दस्त नोंदवला जातो इसारा पावतीचा, आणि इसारा पावतीचा नोटरी दस्त झाल्यानंतर ठराविक मुदतीनंतर खरेदी खत करायचं अशी त्यामध्ये अट असते. साठेखत नोंदवलं जातं दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये. पैशाची जुळवाजुळव करण्यास वेळ लागणार असतो किंवा काही कर्ज वगैरे इतर हक्कामध्ये असतात, त्याची परतफेड करायची असते आणि प्रॉपर्टी क्लिअर करून घ्यायची असते. नवीन शर्त असते, त्या शर्ती कमी करून खरेदी खत करून घ्यायचं असतं. आणि हे एवढं सगळं केल्यानंतर आपण त्या मिळकतीचं खरेदी खत करतो. मिळकतीचं खरेदी खत केल्यानंतर ज्यांनी ती मिळकत विक्री केलेली आहे त्यांच्या कुटुंबातील त्यांचे आईवडील असतील, भाऊ असेल किंवा मुलं असतील, हे वाद घालतात. किंवा त्या व्यक्तीने आधी कोणाला तरी मिळकत जर का काही कुठल्या दस्ताने दिलेले असेल तर ते लोक जे आहेत ते वाद घालतात आणि न्यायालयामध्ये जे आहे ती केस सुरू होते. आपण तर रजिस्टर खरेदी खत घेतलेलं असतं आणि न्यायालयामध्ये आपल्याला माहीत आहे की केसचा निकाल लागण्यास वेळ जातो. जेव्हा अशा प्रकारच्या केसेस दाखल केल्या जातात, म्हणजे एखाद्या मिळकतीची विक्री झाल्यानंतर त्या मिळकतीमध्ये अनेक लोकांचे हक्क आहेत इतर कोणाचे, म्हणून ते लोक जेव्हा न्यायालयामध्ये दावा दाखल करतात तर त्या दाव्यामध्ये खरेदी घेणारालाही आणि त्या मिळकतीचे जे मूळ मालक आहेत त्यांना सुद्धा ते पक्षकार करतात. जेव्हा हा दावा चालू राहतो त्यावेळी त्या मूळ मालकाने, ज्याने आपल्याला मिळकत विक्री केलेली आहे, त्यांनी बदल करू नये, म्हणजे तो बदलू नये, त्याने आपला जबाब बदलू नये किंवा आपल्याला दिलेल्या खरेदी खताच्या विरोधात बोलू नये. म्हणून आपल्याला काय काय गोष्टी करता येतील, कोणकोणते पर्याय करता येतील, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारचे दावे दाखल होतात तर त्या दाव्याचं समन्स हे खरेदी घेणाराला आणि ज्यांनी मिळकत विक्री केलेली आहे त्या दोघांनाही पाठवलं जातं. आपण तर सगळी रक्कम दिलेली असते. बरेच जण पक्षकार जेव्हा आमच्याकडे येतात त्यावेळी ते असं म्हणतात की त्या मूळ मालकानं आम्हाला खरेदी खतामध्ये असं लिहून दिलेलं आहे की या मिळकतीच्या संदर्भामध्ये जर काही हरकती आल्या, वाद झाले तर त्याचे निवारण त्यांनी करून देण्याचं आहे. आणि आता तो जो मूळ मालक आहे तो आम्हाला खर्चाची काहीच रक्कम देण्यास तयार नाही, कोर्ट खर्च देण्यास तयार नाही, किंवा ज्यांनी दावा दाखल केलेला आहे ते म्हणतात की आमचा एवढा हिस्सा आहे आणि आम्हाला तुम्ही जर एवढी रक्कम दिली आमच्या हिश्श्याची तर आम्ही तडजोड करू, परंतु ती रक्कम सुद्धा तो मूळ मालक देण्यास तयार नाही. मग ज्यांनी खरेदी घेतलेली आहे ते काय करतात की त्या मूळ मालकाशी वाद करतात, म्हणजे आपसात त्यांचे संबंध खराब होतात. आणि खरेदीदार हा थर्ड पार्टी असतो. ज्यांनी मिळकत विक्री केली आणि ज्यांनी दावा दाखल केला ते एकमेकांचे नातेवाईक असतात, कुटुंबातले असतात, ते कधीही एक होऊ शकतात. त्यामुळं सर्वात पहिल्यांदा जर अशा प्रकारचे वाद उपस्थित झाले तर ज्यांनी आपल्याला मिळकत विक्री केलेली आहे आपण सर्वात आधी त्यांच्याशी वाद करू नये. आपण काय करू शकतो तर आपण त्यांना सोबत घेऊ शकतो. आपलं जे आर्थिक नुकसान होणार आहे ते ऑलरेडी झालेलं आहे. त्यामुळं आता आर्थिक नुकसान होऊनही आपल्याला ज्यांनी मिळकत विक्री केली ते कोर्टातच हजर झाले नाहीत, त्यांनी त्यांचं म्हणणंच मांडलं नाही. जे वादींनी दाव्यामध्ये नमूद केलेली हकीकत आहे ती त्यांच्या कुटुंबाशी रिलेटेड असते. त्या मिळकतीचा इतिहास असेल, त्या मिळकतीची हिस्ट्री असेल, ज्या काही गोष्टी आहेत ते त्या मिळकतीच्या मूळ मालकाला माहीत असतात. त्यामुळे मूळ मालकाने त्या दाव्याला म्हणणं देणं, त्या दाव्याला विरोध करणं किंवा तो दावा खोटा आहे असं म्हणणं हे खूप महत्त्वाचं असतं. जर का वादविवाद झाले खरेदीदाराचे आणि मूळ मालकाचे तर मूळ मालक हा न्यायालयामध्ये हजर राहत नाही. त्यांनाही पैसे घेतलेले असतात, त्यांना खर्च करायचा नसतो, त्यामुळे ते कोर्टात हजर राहत नाहीत. मग बऱ्याच वेळा केस जी चालते ती वादी आणि खरेदीदार यांच्यामध्ये चालते. त्या मूळ मालकाच्या विरुद्ध एकतर्फी आदेश होतो, समन्स बजावून सुद्धा न्यायालयामध्ये हजर राहिले नाहीत म्हणून. किंवा कधी कधी वकीलपत्र दाखल केल्यानंतर खरेदीदार जेव्हा पैसे मागतो त्या मूळ मालकाला की कोर्ट खर्चाचे पैसे द्या, त्यावेळी ते कोर्टातच येत नाहीत परत. मग त्यांचं जे म्हणणं आहे मूळ मालकाचं ते रेकॉर्डवर येत नाही. आणि खरेदीदाराने काहीही जरी म्हटलं तरी खरेदीदाराच्या म्हणण्याला तेवढा अर्थ राहत नाही. खरेदीदाराची जी भूमिका असते ती एवढीच असते की मी रक्कम देऊन मिळकत घेतलेली आहे, मी बोनाफाईड परचेसर फॉर व्हॅल्यू विदाउट नोटीस आहे,
मला लिगली टायटल मिळेल आहे, या सगळ्या गोष्टी असतात. परंतु त्याच्यापूर्वी ज्यांच्याकडून तुम्ही ती मिळकत खरेदी घेतलेली आहे त्या मालकाला टायटल लिगल होतं का, कायदेशीर त्याची मालकी होती का, कायदेशीर कब्जा होता का, जे वाद करतायत त्यांचा त्या मिळकतीशी काही संबंध होता का, या सर्व गोष्टी त्या मूळ मालकालाच माहीत असतात आणि त्याबद्दल त्या मूळ मालकानं न्यायालयामध्ये खुलासा देणं आवश्यक असतं. त्यामुळे जेव्हा असा प्रसंग उद्भवेल त्यावेळी आपल्यापुढं काही पर्याय असतात. त्यातला पहिला पर्याय म्हणजे आपण त्या मूळ मालकाला सोबत घेणं, आपल्यासोबत वकील देणं. दोघांचे जे वकील आहेत ते एक असले किंवा वकील जरी वेगवेगळे असले तरी दोघांचं म्हणणं एकमेकांशी सुसंगत असणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर ते मूळ मालक म्हणत असतील किंवा आता मी मिळकत विक्री केलेली आहे, मला ती करता येत नव्हती म्हणूनच मी विक्री केलेली आहे, कोर्टाचं तुमचे तुम्ही पाहून घ्या, मी काही कोर्टात येऊ शकत नाही वगैरे, तर या परिस्थितीमध्ये आपण त्या मूळ मालकाकडून मुखत्यारपत्र घेऊ शकतो त्या केसचं कामकाज चालवण्यासाठी आणि त्या मुखत्यारपत्राच्या आधारे आपण त्या मूळ मालकाच्या बाजूने सुद्धा न्यायालयामध्ये कागदपत्र देऊ शकतो, जाबजबाब देऊ शकतो, पुरावा देऊ शकतो. सगळ्या गोष्टी आपण मूळ मालकाच्या वतीनं करू शकतो. त्यामुळे त्यांचं मुखत्यारपत्र घेऊन केसचं कामकाज चालवणं हा सुद्धा एक पर्याय आहे. आणि संपूर्ण केस चालेपर्यंत त्या मूळ मालकाशी संबंध चांगले ठेवून. आता काही न्यायनिर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाचे असे आहेत की काही विशिष्ट प्रकरणांमध्ये जसं की साठेखतावरून खरेदी खताचा दावा असेल तर त्याच्यामध्ये जे मूळ मालक आहेत तर त्यांनीच त्यांचा एव्हिडन्स दिला पाहिजे. ते थ्रू पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे मुखत्यारपत्राच्याद्वारे पुरावा देऊ शकत नाहीत, अशा स्वरूपाचा सुद्धा निकाल आहे. मग जर संपूर्ण केसचं कामकाज चालेपर्यंत आपण मुखत्यारपत्राद्वारे काम पाहिलं आणि जेव्हा केस पुराव्यासाठी नेमली जाईल त्यावेळी त्यांना जबाबासाठी बोलवलं, त्यांचा जबाब दिला, जे त्यांनी म्हणणं दिलेलं आहे त्या अनुषंगानं, वादीचा दावा कसा खोटा आहे या अनुषंगानं, तर ती त्यांनी दिलेली जी म्हणणं आहे त्या दाव्याला ते या खरेदीदाराला पूरक ठरेल. त्यांनी जो जबाब दिलेला आहे तो पूरक ठरेल. कारण जोपर्यंत त्यांची कायदेशीर मालकी सिद्ध होत नाही, कायदेशीर कब्जा सिद्ध होत नाही, तोपर्यंत खरेदीदाराला मालकी आणि कब्जा हा जो आहे तो कायदेशीररित्या प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे हे दोन पर्याय आहेत की पहिला म्हणजे पैशासाठी वाद न करता त्यांना सोबत घेणं, त्यांना कोर्टामध्ये येणं शक्य नसेल तर त्यांच्याकडून मुखत्यारपत्र केसचं कामकाज चालवण्यासाठी घेणं आणि जेव्हा केस पुराव्याला येईल तेव्हा त्यांचा सुद्धा जबाब जो आहे तो आपण देऊ शकतो. ज्या काही 2-3 तारखा पडतील त्या 2-3 तारखेला ॲडजस्ट करून त्यांना सोबत आणला आणि त्यांचा जबाब दिला तर त्याही गोष्टी ज्या आहेत त्या करता येऊ शकतात. परंतु त्यांचं म्हणणं म्हणजे मूळ मालकाचं म्हणणं आणि मूळ मालकाचा जबाब हा असणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल. ही माहिती जर आपल्याला समजलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल, अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल फेसबुक आणि इंस्टाग्रामला तर त्या ठिकाणी सुद्धा आपण फॉलोसुद्धा जरूर करा. धन्यवाद.